नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी एक भाडं सोडून चाललो घराकडे एमटी. आणि हे बघा रस्ता, हवा खूप सुटायली, आभाळ आलं आणि रात्रीचे 12 वाजले. आता सुनसान रस्ता, कोणीच नाही रस्त्यात. तर पाऊस येण्याची शक्यता आहे. आता सध्या उन्हाळा आहे, पण अवकाळी पाऊस येऊ शकते. हवा सुटायली, आभाळ आलेला आहे आणि आभाळामध्ये एकही चांदणी दिसत नाही. हे बघा रस्ता, हे थोडा चांगला आहे रस्ता. आता पुढे आपल्याला कसा रोड मिळेल हे काही सांगता येत नाही. मी मधातल्या रस्त्यानं जात आहो बघा. सुनसान रस्ता आहे, रस्त्यानं एकही माणूस नाही. सगळीकडे झाडं झुडपं, पक्ष्याचा आवाज यायला. आणि जंगली प्राण्यांचा आवाज यायला मला मित्रांनो. तर बघा, मोठमोठे झाडं आहेत आणि इकडं रस्त्याचं काम चालू आहे. मी या रोडला गाडी टाकली आणि इथून वापसही आता जाऊ शकत नाही. तर आता मी निघालो. आता तर पाहू पुढे आता कसा रोड मिळते काय नाही. चालत राहायचं आता, गाडी आणि मीच. सिंगल रोड आहे आणि मागूनही वाहन भेटलं नाही आणि पुढूनही वाहन आलं नाही काही अजून. आतापर्यंत एकही वाहन भेटलं नाही, कोणी माणूस भेटला नाही रस्त्यानं. मी एकटाच चाललो, हवा सुटायली. खूप भीतीदायक वातावरण झालं. मला एका जणानं सांगलं होतं मित्रांनो, या रस्त्यानं जातावेळी एक नदी लागते, नदीमध्ये पूल नाही, तात्पुरता पूल बनवलेला आहे. तर ते पूल कसा आहे पाहू, जाते की नाही आपली गाडी. जात नसली तर खूप अवघड आहे, वापस जावं लागेल नदीतून गाडी नाही जर गेली तर. इथं एक शेतामधलं झोपडं दिसलं आणि इथं पण कोणीच नव्हतं मित्रांनो. हे सगळा आढराणाचा रस्ता आहे. तर खूप हिंमत करून रस्त्यानं जावं लागते अशा मित्रांनो. तर चला मग मित्रांनो, समोर तुम्हाला नदी दाखवतो, नदीतून कसा रस्ता आहे काय नाही. इथं पण शेतातला कोटा आहे, तो बैला तर बघा बांधून. पाहू आता नदीचा रस्ता कसा आहे, ते पूल कसा आहे. गाडी तर आपली जाणार नदीतून, कारण आपल्या गाडीची हाईट आहे, क्रुझर गाडी आहे, त्याच्यामुळे जाऊ शकल असं तर वाटायलं मला. हे रोड पाहून अलीकडला आतापर्यंत आपल्याला चांगलाच रस्ता लागला मित्रांनो. डांबर रोड आहे की. तर मित्रांनो, आता आपला चांगला रस्ता संपला. आता इथून खड्डे चालू झाले बघा. हे समोरचा खड्डा,
तर मित्रांनो, आपला डांबर रोड संपला आता. एकदम कच्चा रस्ता लागला. हे बघा, पाऊस जर आला तर गाडी कशी जाऊ शकत नाही या रस्त्यानं. झाडं रस्त्यामध्ये आले तर हवा सुटायली. आता हे उताराचा रस्ता लागला मित्रांनो. बहुतेक समोर नदी असेल. आता हे असा उताराचा रस्ता नदी असल्यावरच येते. तर अशा जागेवरून आरामशीर गाडी उतरावं लागते खाली. आता जाऊ आपण आरामशीर. खूप रस्ता भयानक आहे मित्रांनो. पाऊस जर आला असता मोठा तर इथून वापस जावं लागलं असतं. पुढे लाईट दिसायला बहुतेक गाव असेल एखादं. बापरे, रस्ता तर खूपच भयानक आहे. आणि हे बघा मित्रांनो, नदी, पाणी आहे नदीमध्ये. हा पूल आहे बघा. हे आहे तात्पुरता रस्ता केलेला. पावसाळ्यामध्ये बहुतेक बंद राहत असेल रस्ता. आहे बंद राहणारच. कच्चा पूल आहे, टेम्पररी बनवलेला. मला एक सावली दिसल्यासारखं वाटलं मित्रांनो. इथं उभी केली गाडी मी. धटकाळीच करून इथं उभी केली आणि थांबलो थोडा वेळ. थोडी सावली दिसल्यासारखं वाटलं. कोणीतरी आवाज दिल्यासारखं वाटलं. पण चला, निघालो आपण इथून. इथं जास्त वेळ थांबणं काही कामाचं नाही, त्याच्यामुळं गेलेलं बरं इथून. नदीतून चाललो आता आरामशीर. गोटे आणि माती टाकून पूल बनवलेला आहे इथं. आणि समोर जरा आहे सिमेंटचा बघा दिसायला इथे. खूपच भयानक रस्ता आहे मित्रांनो. गाव आहे समोर, त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही. पण मला आवाज दिल्यासारखं वाटलं होतं पाठीमागून, पण कोणीच दिसलं नाही तिथे, म्हणून मी निघालो. आणि हे चढाचा रस्ता खूपच भयानक आहे मित्रांनो. रस्ता खूप धटकाळीच करून चालावं लागतं अशा रस्त्याने. तर चला मग मित्रांनो, आता गावात आलो. या गावातही कोणीच नाही, सगळे लोक झोपत आहे. आणि असं असते मित्रांनो ड्रायव्हरचं आयुष्य. पुणे रस्त्यानं आढळणार रात्री 12-1ला. रात्र नाही, दिवस नाही, कधी पण जावं लागतं. तर ठीक आहे मित्रांनो, अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग इथं समाप्त करतो. तुम्ही पण अशा रस्त्याचा कधी अनुभव घेतला का ते कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पण अशा रस्त्यानं कधी भीती वाटली का? एकटे कधी गेले का? आमचं तर नेहमीच आहे. आम्ही नेहमीच
अशा रस्त्याने जात असतो. पण आजचा रस्ता खूपच भयानक होता. सिंगल रस्ता, नदीचा रस्ता. मोठ्या रोडला काही वाटत नाही, पण अशा रोडला खूप भीती वाटते. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला असे ट्रॅव्हलिंगचे व्लॉग पाहायला मिळतील.